पवार काका पुतण्यात आता एकीचा सूर। पवारही ठाकरे बंधूंच्या मार्गावर। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येणार। मंगळवारी पुण्यात महत्त्वाची घडामोड घडली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मंगळवारी अजित पवारांची भेट घेतली। खरं तर फुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येणं टाळलं होतं, पण ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर तुषार कामठेंनी केवळ अजित पवारांची भेट घेतली असं नाही, तर चक्क पालिका निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी प्रस्ताव दिला। महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो भ्रष्टाचारी भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो। त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव निरोप कोणाचा नव्हता मला। प्रदेश करून आम्हाला तसे काही आदेश नाहीये। प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते। म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनीच घोषित केलं होतं की राष्ट्रवादी ते सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो। पिंपरी चिंचवड महापालिकेत 8 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपचे तब्बल 77 उमेदवार विजयी झाले होते। अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे तेव्हा 36 उमेदवार विजयी झाले, तर पुण्यात 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे 97 उमेदवार विजयी झाल्यानं त्यांची एकहाती सत्ता आली, तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 उमेदवार विजयी झाले। या दोन्ही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट मुकाबला भाजपशी होणार आहे। या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत बऱ्याच अशा गोष्टी घडतील ज्या गोष्टी तिथल्या महानगरपालिका क्षेत्रातल्या फायद्यासाठी राहतील, ज्या गोष्टी तिथल्या पदाधिकाऱ्याला न्याय देण्यासाठी राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीपर्यंत त्या आपल्याला दिसतील। मग त्या कुणासोबत युती कुणासोबत आघाडी ही तुम्हाला येत्या 4 दिवसामध्ये दिसून येतील, पण चांगल्या गोष्टी तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसून येतील। अशी कुठलीही चर्चा झालेली नाही। काही लोकांच्याकडून सूचना पक्षामध्ये येत असते, पण त्या बाबतीत कुठलाही अधिकृत निर्णय पक्षाने केलेला नाही। सूचना येत असतात आज तुम्ही म्हणाले नाही, सूचना म्हणजे आता कार्यकर्त्यांच्याकडून काही कार्यकर्त्यांच्या स्तरावर येत असतात। त्याचा मतलब हे नाहीये की आम्ही पक्षश्रेष्ठी म्हणून कुठलाही निर्णय केलेला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, मात्र अजित पवारांच्या समोर आव्हान उभं ठाकलंय ते भाजपाचं। आता मुंबईत ज्या पद्धतीनं महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, तशाच पद्धतीनं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्या एकत्र येणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे। पण एक गोष्ट निश्चित, आणि ती म्हणजे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात लढून विरोधकांची जागा व्यापण्याच्या तयारीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।